निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. मला अनुभव शेअर करायचा होता. हा, सांगा ना ताई, कुठून बोलताय? मी उस्मानाबादवरून बोलते. अच्छा, नाव सांगू शकता का? पुढच्या अनुभवाला मी नाव नक्की सांगेन. बरं बरं बरं. काय अनुभव आला? माझा पहिला अनुभव असा आहे की म्हणजे मला वडील नाहीत, आईच तेवढे आहे. आम्ही तिघी बहिणी आणि 2 भाऊ आहे. अच्छा अच्छा. हा. मग असंच मी मुंबईला जॉबला होते. त्यावेळेस आमच्या मीच मुंबईला जॉबला होते. आता सध्या मी पुण्यात राहते. अरे बापरे, तुम्ही इकडे जॉबला होत्या? हो, मुंबईला हा. कोपरखैरणे तिथं जॉबला होते. अरे वा. मग ते असंच भैयाच्या एका मित्राची ओळख झालेली. मग तो पण असं ताज हॉटेलमध्ये मुंबईलाच म्हणजे असं जॉबला होता तो. असं ओळख झाली, पण असं लग्नाविषयी असं त्यांनी विचारलं घरी. भैया म्हणला नाही, म्हणला मी देत नाही म्हणला तुला. आणि त्यांचं घर वगैरे असं पहिलं जुनं होतं. मग तो म्हणला की असं मी नाही देऊ शकत घर वगैरे, हे नाही हे ते. मग त्यांनी लगेचच घर बांधायला चालू केलं. अरे बापरे. हो. आणि असं घरच्याचं पण आईचं वगैरे म्हणणं म्हणजे असं आमचं लव्ह मॅरेज म्हणजे असं काही नव्हतं, पण एकमेक असं ओळखत होतो, म्हणजे असं एकमेकाला असं चांगला होता असं वाटत होतं. अच्छा अच्छा. हा. मग माझं म्हणणं काय होतं, पप्पा पण नाहीत, आपलं महाग बघणार पण कोणी नाही, म्हणजे एवढा चांगला मुलगा आहे, म्हणजे शेवटी आपल्याला वडील पण नाहीत, आपल्या घरचं पण बघल. बरोबर अशा विषयानं मग आम्ही विचार केला. मग भैया काय शेवटपर्यंत नाहीच म्हणत होता, तो देतच नाही म्हणत होता. मग आईने आणि छोट्या भावाने तयार केलं त्याला. अरे वा. मग हो, माझा भैया एक म्हणला, छोटा भैया म्हणला होता, म्हणजे मी लहान आहे, माझ्या 2 बहिणी मोठ्या आहेत. आईला म्हणलं तू असं म्हणशील की त्या 2 जावाईपेक्षा सुद्धा हा जावाई किती चांगला असं तू म्हणशील. अरे वा. हा, आणि दे म्हणला. आणि आताचीच परिस्थिती तेच आहे की आई म्हणते की बाबा एवढा म्हणजे मागून सुद्धा एवढा चांगला जावई भेटला नसता, एवढा चांगला जावई भेटला. अरे वा. आणि तुमच्याच जातीतला आहे का? हो, आमच्याच कास्टचा आहे तो. अरे वा, किती छान झालं बघा, स्वामींची कृपा. मग तुम्ही सेवा काय करत होता? हो, मी मी ते सांगते, सेवा करत होते. मग घरचे नाही म्हणत होते द्यायला, हे ते. मग मी बैठकीला जात होते. त्याच्यामुळे मग स्वामी समर्थाचा ना खूप मोठा फोटो आहे आमच्या घरात. अच्छा. आणि मी काय करत, बैठकीला जात होते, ते जप वगैरे करायचे, ग्रंथ वाचायचे, ते पण मी स्वामी समर्थाच्या पुढी बसूनच दररोज वाचायचे. पहाटे 4ला उठून ना, बापरे. पहाटे 4ला उठून 11 दिवस असं मी दररोज वाचायचे. अरे वा. हो. मग असं भैया नाही म्हणता म्हणता तोही तयार झाला. अरे वा. लग्न झालं. हा माझा पहिला अनुभव एवढा म्हणजे एवढा चांगला आला ना. खरंच. हा, आणि दुसरा अनुभव म्हणजे म्हणजे मिस्टरांनी, म्हणजे भैयाला असं पैसे कमी पडले होते त्याला, त्याच्यामुळे मिस्टरांनी 10,000 रुपये क्रेडिट, ह्यांच्याकडे पण नव्हते, त्याच्यामुळे क्रेडिट कार्डवरून दिले होते काढून. अरे बापरे, बघा. हा. मग ते काय झालं, भैयाला परत लवकर करणं झालं नाही, त्याचे हप्ते पडले पुन्हा नंतर. हा. मग शेवटच्या 2 महिन्यात काय झालं, ते डायरेक्ट 7,000 रुपये ऑटोमॅटिकली क्रेडिट कार्डला कटले. अरे बापरे. म्हणजे महिन्याला 1,500चा हप्ता होता ना, ते एकदमच तेवढे कटले. अरे मग बापरे. मिस्टर म्हणले आता काय करायचं, म्हणले पैसे तर आता सगळे म्हणजे कटले, आपल्याला वापरायला पैसे. बरोबर दुसऱ्या दिवशी ना ऑटोमॅटिकली क्रेडिट कार्डवरून पैसे आले. अरे. ते कटलेले. मी स्वामी समर्थाला म्हणलं की एवढं एकच म्हणलं की पैसे गेलेत, आता महिना म्हणजे कसा घालवायचा, त्याच्यामुळे काही करा तुम्ही, पण हे पैसे परत आले पाहिजे. तर ते लगेच दुसऱ्या दिवशी पैसे परत आले. अरे वा, किती छान. हो. आणि तिसरा अनुभव असा आहे की मी केंद्रात जाऊन गुरुचरित्र पारायण केलं. बरं. म्हणजे 4 दिवस केलं. 5व्या दिवशी तिसऱ्या दिवसापासून माझ्या मनात असं येत होतं ना की आरतीला म्हणजे बोलवावं, आपल्याला आरती म्हणजे करावी, पारायण करते ना, आपण आरती बी करावी. मग तिथे एक आजोबा राहत होते केंद्रात. मग त्यांना असं दररोज वाटायचं त्या आजोबाला म्हणावं की
आजोबा मला एक दिवशी आरती देता का? हा. पण माझ्यानं काही ते म्हणणं झालंच नाही. आता ते सगळी पूजा तेच त्यांनी करतेत आणि ते आपल्याला आरती कशी देतील आई ग. असं वाटायचं. हं, पण एके दिवशी काय झालं, हं, 5व्या दिवशी हं. त्याच दादांनी जे दररोज पूजा करतात का, त्याच दादांनी स्वतःहून मला विचारलं, ताई तुम्ही आरती घेताय का? अरे वा, म्हणलं किती छान. सांगायच्या अगोदर समर्थांनी त्यांना त्यांच्याकडून म्हणजे माझ्याकडून आरती करून घेतली. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण हो, केली मनातली स्वामींनी. माझी इच्छा पूर्ण केली. हं. आणि नंतर पण अजून काय वाटायचं, अभिषेक एकदा म्हणजे करावा असं वाटायचं. हं, हं, हं. पण 6व्या दिवशी असं झालं की मी त्या दिवशी मला जायला थोडासा उशीर झाला. त्या हां. दादाला बी काहीतरी गडबड होती. हं, मग ते हं. दादा म्हणले, "ताई तुम्हाला वेळ आहे का? थोडा हं. अभिषेक करताय का?" म्हणलं, "हां." किती एवढं छान. म्हणजे एवढं हे मनात हे झालं ना, हं, हं. म्हणजे मनात जे होतं ते लगेच त्यांना कळलं, समर्थांना कळलं ते, किती का छान स्वामींना बघा. कळलं. खरंच, खरंच. हां, म्हणलं, "हां, ठीक आहे दादा," म्हणले. मी तर खुश झाले होते. त्याच्यामुळे मग ते दादांनी दिलेलं की मग किती 7व्या दिवशी गोष्टी केल्या वगैरे स्वामींनी बघा. हो, स्वामींनी म्हणजे जे मनात होतं ते इच्छा पूर्ण केली सगळ्या स्वामींनी इच्छा ते. पूर्ण केल्या. हो. आणि पुन्हा नंतर 4था अनुभव असा आहे की माझा म्हणजे आईला ना जरा हं. हे पप्पा वारल्यापासून ना जरा टेन्शनमुळे तिला झोप येत नाही वगैरे असं होतं ते. हां, हां, हां. गोळी असलं तरच झोप येते. अरे मग बापरे! ते हां. छोटा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे तो तसं बघतो तो. लहान हं. भाऊ आहे म्हणजे आता एक 22-23 वर्षाचाच आहे. तो हां. शेतात एकटाच करतो वगैरे आईला वगैरे घेऊन घेऊन दोघंच हं. राहतात घरी. अच्छा. हां. हां आणि भावाला काही छोटे तेवढं काही माहित नव्हतं आईला गोळ्या संपलं की असं होतं. म्हणजे कसं ते जरा बडबड करणं, हो, न हो, हो. झोपणं, टेन्शन आल्यानंतर मग ते विचार करत बसणं. बरोबर. हां. मग पण ते आम्हाला आम्ही दररोज आईला म्हणजे गोळ्या खाल्लीस का वगैरे विचारायचो. ती आम्हाला खाल्ली म्हणून सांगायची. अरे! मग पुन्हा आम्हाला बोलण्यावरून ते कळालं ना आईच्या. हे अरे आई गोळ्या खात नाही, बोलणं बदल येते ते. बापरे! भैयाला फोन केला म्हणलं, "तू गोळ्या खातो का? आई खाते का बघतोय का नाही तू?" "हां," हं, म्हणलं, "दररोज तर खाते," म्हणला. हं. "आणि तू पण कसं जरा गावाच्या कडेला आमचं घर असल्यामुळे गावात दूध घालायला जावं लागायचं." हां, हां, मग हां. त्यानं गावातून दूध घालून यायची आई तोपर्यंत गोळ्या खाऊन वगैरे जेवण करून झोपायची. हां, हां, म्हणजे हां. ती गोळ्या खाल्ल्यानं पूर्ण झोप व्हावी लागते ना तिची. हो, हो, हो. त्याच्यामुळे तेवढं त्याला काही माहीतच नाही. मग हां. पुन्हा मग आम्ही त्याला सांगितलं, "आवाज बदलले तर ती गोळ्या बघ" म्हणून. हां, हां, हां. मग ती छोटा भाऊ सारखं पैशाचं कोणाला पण मागणं करणं आणि कोण एवढ्या लहान लेकराला पैसे देते. देतं बरोबर आहे. त्याच्यामुळं ना आई काय की गोळ्या संपलेल्या त्याला सांगितलीच नाही. बापरे! 20 दिवसाच्या जवळ गोळ्या खायला होती. बापरे! मग तर म्हणजे हे अधिक महिना आहे ना, त्या हां, हां. महिन्यातली गोष्ट आहे ही. बाई मग गं! मी मिस्टरांना म्हणलं, "असं-असं झालंय," म्हणलं, "मला गावाकडे जावं लागेल," म्हणलं, "ते छोटा आहे," म्हणलं, "त्याला काही तेवढं कळणार नाही," म्हणलं आता. हां, हां. मग त्या दिवशी रात्री दुसऱ्या दिवशी बसायचं ठरलं माझं. हं. भैय्याला म्हणलं, "तोपर्यंत जवळच्या दवाखान्यात जा. असं-असं झालंय म्हणून डॉक्टरना तोपर्यंत सांग," म्हणलं. सांगून दे. हां. हो. पण त्याला पण बघा ना कशी स्वामींनी बुद्धी घातली. हां, तो गाडी तिकडं वळवता ना, हां. तो म्हणजे आम्हाला तिथनं तुळजापूर आम्हाला जवळ पडतं आणि हां, तिथून हां. सोलापूरला ट्रीटमेंटला आईला प्रत्येक महिन्याला न्यावं लागतं. अरे बापरे! त्याची हं, गाडी डायरेक्ट तिकडं वळली हं. आणि फोन केला की असं आम्ही जातोय तिकडं. आता डॉक्टर काय उपयोग व्हायचा नाही. पैसे तेवढे जायचे ते जातील. हो, पण हो. काय करणार नाहीत ते. हां, हां, हां. मग मिस्टरला म्हणलं असं-असं झालं तर पैसे पाठवा म्हणलं. मिस्टरांनी लगेच पैसे पाठवले. बापरे! पुन्हा मग दवाखान्यात घेऊन गेला भैय्या. डॉक्टरांनी म्हणले, "मी 4 दिवसातच तुम्ही फरक पडते का नाही बघा आणि या." आणि मी 4 दिवसानंतर सुट्टीवर जाणार आहे म्हणले डॉक्टर बी. अरे बापरे! बघा. आणि जर कमी नाही झालं ना, तर शॉक द्यावे लागतील म्हणून डॉक्टरांनी आई सांगितलेलं. गं! मग आणि ते शॉक दिलं ना 6 महिने पुन्हा वर्षभर ना म्हणजे ती आईला तेवढं काय म्हणजे काम करावं की हे असं इच्छा काहीच होत होत नाही. नाही. ती हां. इच्छा होत नाही ते. बरोबर. कारण तर पप्पा वारले त्यावेळी अगोदर एकदा शॉक दिलेले आहेत. आई मग गं! ते डॉक्टर म्हणजे सारखं ते शॉक देणं पण चांगलं नसतं ना ते. चांगलं नाही. बरोबर आहे. हो. हां. मग एवढी मी रडले ना त्या दिवशी सकाळी समर्थपुढे हां. उपासना करत होते, ग्रंथ वाचत होते. म्हणलं, "समर्थ हे काय बघताय?" म्हणलं, "तुम्ही हे काय झालंय?" म्हणलं असं. हां, एवढी हां. रडले ना, एवढे रडले. हां, त्याच दिवशी मग रात्री गावाकडे गेले. हां. मग भैय्या तोपर्यंत आलता. आईला तोपर्यंत 2-3 दिवस काय म्हणजे हां, झोपीच्या गोळ्या दिलेल्या आणि तिला झोपी म्हणजे घातलं हां. आणि सगळं मी काम वगैरे करत होते. हं. मग ती भीती वाटली ना, 4 दिवसात नाही कमी झालं तर मग शॉक द्यावे लागतील. बापरे! घरी भाऊ लहान एकटा, मग घर कोण सांभाळणार? खरंच. म्हणजे आईला असं होतं ना, ती
चुलीवरली भाकर चुलीवर तर करपून गेलेली सुद्धा लक्षात राहत नाही, असं एवढं होतं शॉक आई मध्ये. गो, बापरे. हा, त्याच्यामुळे मग ती भीती बसली ना. आणि माझे मिस्टर सासू-सासरे एवढे चांगलेत ना, ते हा. मला कधीच कोण्या गोष्टीला नाही म्हणत नाहीत. आई ग, किती लगे छान. हो, लगे मिस्टरांना सांगितलं मिस्टरांनी लगेच सासूबाईला फोन केला. सासूबाईंनी मला स्वतः कॉल केला. "तू हो. उद्याच्या उद्याच्याला बस गाडीला म्हणून गावाकडे आणि इकडे गावाकडे पण येऊन डायरेक्ट तुझ्या आईकडे तू उतर." बघा किती चांगली सासू. हो. मग तसं केलं, उतरलं, ते झालं. मग 8 दिवस मला ठेवलं तिकडं. मग हम्म. आईची थोडी-थोडी तब्येत सुधारली. एकच भीती वाटत होती, की शॉक दिल्यानंतर पुढे भावाचं आणि आईचं काय व्हायचं? हो, खरंय. कारण तर 15 दिवस, महिनाभर ठेवू शकतील मिस्टर, सासू वगैरे, पण 4-4 महिने, 6-6 महिने कोण ठेवणार एवढं? नाही, ज्याचा त्याचा संसार आहे ना शेवटी. हो. आणि त्या दोघींचा त्रास आहे, की त्यांना असं झालंय म्हणून पण सुद्धा कळालं तर कोणी पाठवलं नाही. बापरे. एवढं म्हणजे त्यांचे मिस्टर आणि ते सासू-सासरे एवढे आहेत. मग मीच बाकीच्या प्रत्येक बहिणींचे. वेळेस हो, त्या दोघी बहिणींचं असं आहे. हा हा हा. आणि मोठा भाऊ पण तो पण आहे, पण तो तसंच बघतो. गावाकडे तेवढं आईकडे भावाकडे तेवढं लक्ष देत नाही. जास्त तर माझे मिस्टर कमी जास्त पैसे पडले केले, ह्यानेच बघा. देतेत. मी म्हणते हक्कानं मागत जा. ह्यानी म्हणते मी म्हणते सारखं भैय्या पैसे मागतो तुम्हाला. हे म्हणतेत त्यानं लहान आहे म्हणून तो मागतो. त्याच्याकडे असले असते तर आपल्याला कशाला मागितला असता तो. आई ग, किती देव आहे म्हणजे तुमचे हो, मिस्टर. एवढं म्हणजे ना कुठल्याच गोष्टीला मला आजपर्यंत जेवढं मला एक पहिल्यापासून ना, वडील वारल्यापासून हेच वडील ना एवढं माया लावायचे, एवढं जीव लावायचे ना, हा. की बस. एवढं आम्ही तिघी पहिलं पुरी असून सुद्धा, तिघीच्या पाठीवर मुलगा असून सुद्धा एवढं भावाला त्यांनी कधीच एवढं प्रेमानं एवढं कधी काय केलं नव्हतं. एवढं आम्हा तिघीच्या मुलींसाठी वडिलांनी एवढं केलं. बापरे. त्याच्यामुळे वाटायचं सारखं देवाला म्हणायचे, वडील नेले एवढं जीव लावणारे एवढं हे. असं हम्म. वाटतं की माझं ऐकूनच देवाने म्हणजे नवऱ्याच्या रूपातच रूपात. वडिलाची माया दिली. हो हो हो. तेच वडिलाचं प्रेम आणि नवऱ्याचं प्रेम तेच झालं. अरे आता किती म्हणजे छान. कधी पण हो, आणि कधी पण असं पप्पाची आठवण आली ना का, हं. लगेचच मिस्टर म्हणतात, "मी आहे ना. तुझे अय्या, वडील पण मीच, तुझे मिस्टर पण मीच. सगळे मीच किती आहे तुझं." छान. किती वर्ष झाले लग्नाला? लग्नाला आता 1.5 वर्ष झाले. बघा किती छान आहेत ना मिस्टर. हो, खूप खरंच म्हणजे खूप. स्वामींची कृपा. सासू-सासरे एवढं मिस्टर एवढे छान आहेत ना. ते पण स्वामी चरित्र वाचतेत, जप करतेत ते पण. अरे वा. म्हणजे हो, एवढा अनुभव आलेला आणि एक कालचाच म्हणजे एक 4 दिवसापूर्वीचाच अनुभव आहे. हा म्हणजे आम्ही या दिवाळीहून आता येताना ना बसचं बुकिंग केलेलं. हा पैसे कटले, पण हा. ते सीट नंबरच भेटला नाही तो. अरे. आणि दुसऱ्या दिवशी तर यायचं होतं आणि मिस्टरांनी काय केलेले, गावाकडे गेल्यानंतर सगळे पैसे खर्चलेले, तिकिटापुरतेच तेवढे पैसे अकाउंटला ठेवलेले अरे बापरे. हा. आणि ते पण ते कटले आणि त्याच्यातून अजून सीट नंबर पण नाही भेटला. अरे. मग आता करायचं काय? मी म्हणलं नाही, म्हणलं आपलं समर्थ आहेत, मग स्वामी आहेत म्हणलं आपलं. हम्म. स्वामी आपलं उद्यापर्यंत काहीतरी करतील, त्यांना पण आपली काळजी आहे म्हणलं. हम्म. आणि ना त्या दिवशी रात्री 1 वाजता पैसे रिटर्न आले. अरे वा. किती छान, किती छान. हो, हो. एवढं म्हणजे एवढे 5-6 अनुभव एवढे छान आलेत ना. खूप छान. हो, म्हणजे एवढे छान. स्वामींची कृपा खरंच तुमच्या घरावर आहे आणि अ, तुमची स्वामी सेवा पण छान चालू आहे. तर हो, अशीच. दररोज मी करते स्वामी सेवा. दररोज आईला पण सांगते, "तू पण करत जा." आता दीदीचे जरा मिस्टर ते पण असं म्हणजे हम्म. दीदीकडे तेवढं लक्ष देत नाही. सासू-सासरेचं ऐकून वगैरे भांडण करते. तिला पण सांगितलं, "ते काय काय करत असतं, जप करत जा. स्वामी समर्थाचा जप करत जा. तुझ्यानं जेवढं होईल ना, तेवढं हो तू हो करत जा." हो म्हणून. हो. आता तिनं पण थोडं-थोडं चालू करते, तर तिचे पण मिस्टर आता थोडे शांत आलेत. अरे वा. आईला पण करायला सांगा तुमच्या. आई पण करते ना, पण ती हम्म. कसं जरा लहान भाऊ असले, जबाबदारी पूर्ण पडली ना, हम्म. त्याच्यामुळे जरा आईला ते टेन्शन येतं. आई पण करते. आईला बी सांगितलं, म्हणलं हम्म. तुला असं झालं ना, त्यावेळेस मी स्वामी समोर रडले होते, एवढं हे केले, हम्म. त्याच्यामुळे तुला ह्याच्यातून एवढं लवकर बाहेर निघता खरंय आलं. खरंय खरंय. नाहीतर शॉक दिला असता तर मग काहीच झालं नसतं म्हणजे एवढं. नाही नाही, पण आईला ना थोडी थोडी सेवा करायला सांगा. खूप आईच्या सगळे औषधं बंद होतील बघा. हो, हो. आई ना. पण करते, होता होईल तेवढं दररोज हा करते. हा हा आणि दुसरी एक गोष्ट अशी की म्हणजे 1 वर्ष झाल्यानंतर प्रेग्नन्सी राहिली होती. हा पण हा. ते 2 महिन्याची झाल्यानंतर मग ते ऑटोमॅटिकली अबॉर्शन झालं. अरे. हा हा. हां, ते एक म्हणजे कसं मिस्टर माझे एकटेच आहेत त्यांच्या आई-वडिलांना. पण हम्म. त्यांना असं वाटतं की एखादं तर का होईना काय असावं. बरोबर आहे, वाटतच. हां, मग ते जरा सासू-सासरे पण थोडंसं नाराज झाले ते ते हे मिसकॅरेज झाल्यामुळे ते. हा हा. ते तेवढी एक इच्छा राहिली आता. नाही, आणि होईल माझे होईल. मिस्टर ताज हॉटेलमध्ये मुंबईला जॉबला होते.
बापरे. हो, आणि तिथून कोरोनामध्ये काय झालं, त्यांचं दिल्लीला ट्रान्सफर झालं. हा. तिथनं मग पुन्हा त्याला पुण्यात ट्रान्सफर झालं. अच्छा. आणि ह्यांचे जे सोबतचे जे मुलं होते ना, हा. त्यांना रिटर्न बोलवलं तिथं ताज हॉटेलमध्ये आणि आता ती परमनंट झालेत. आणि आणि मिस्टर? मिस्टर ही तर पुण्यातच आहेत. मग ते काय झालं, तिकडनं त्यांना बोलवलं. हम्म. म्हणजे असं असं तुम्ही रिझाईन म्हणजे असं मेल करा, तुम्हाला आम्ही 1 महिन्यानंतर घेऊ. हम्म. 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 मग तिथल्या सरांनी वगैरे सगळं झालं, मेल केलं सगळं. आणि ती मॅडम आहे की हम्म. ती धड नाही म्हणून पण सांगत नाही, धड या म्हणून पण सांगत नाही. आता 4-5 महिने झालं ते मेल तसाच आहे. मग सारखा परत परत करायचा ना मेल. मग ते सर म्हणतात ना, ती मॅडम म्हणजे थांबा बघू, थांबा बघू असं म्हणते. ते डायरेक्ट या म्हणत पण नाही, नाही म्हणत पण नाही, नाही मग ती. सारखे मेल करा आणि स्वामींचं नाव घेऊन एक मेल करा बरं. तुम्ही लगेच 4 दिवसात अनुभव शेअर कराल बघ. हां, मग ते तिथं कसं परमनंट अगोदर काम केल्यानंतर आता हे सोबतचे गेले गेले लगेच परमनंट झाले ना. हा. मिस्टर माझे अजून परमनंट नाहीत. मग ते म्हणते तर सगळे परमनंट झाले, मी एकटाच राहिलो असं त्यांना वाटतं ते. नाही नाही, होईल, ते पण होईल. फक्त स्वामींचं नाव घेऊन तुम्ही मेल कराय का? हां, हां. ठीक आहे. हा, मी शेअर करते ताई. हा, हो, हो, हो. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.